पहिली टिप्पणी 4 दिवसातली मोठी टिप्पणी म्हणावी लागेल न्यायालयाकडनं। आणि आता कागदपत्रांची तपासणी केली जाते। सर्व न्यायाधीशांमध्ये या कागदपत्रांवरनं चर्चा देखील पाहायला मिळते। 2018च्या घटनेसंदर्भातली ही कागदपत्र आहेत आणि त्यावरनं आता सर्व न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। शिवसेना नेता ही संज्ञा नेमकी कोणासाठी आहे असा सरन्यायाधीशांनी सवाल विचारला। त्यावर शिवसेना नेता म्हणजे पक्षातील पद, विधिमंडळ पक्षनेता नाही असं सांगण्यात आलंय। त्यामुळे आजचा या सुनावणीमध्ये पहिली टिप्पणी कोर्टाकडनं पाहायला मिळाली आहे 4 दिवसानंतर। आतापर्यंत युक्तिवादाला सवाल करण्यात येत होते, मात्र पहिली टिप्पणी कोर्टाकडनं आलेली आहे। आतापर्यंत युक्तिवादात बघा काय काय घडलंय। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेच्या कलम 29 चा आज दाखला देण्यात आला। सुनावणीच्या सुरुवातीलाच तरतूद 29 नुसार ऑफिसचा पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावं देणं अनिवार्य असल्याचं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात। नवा पक्ष निर्माण केल्यावर या नियमांचा भंग झाल्याचं सिब्बल म्हणाले। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला आम्ही सांगितला असं सिब्बल म्हणाले। ठाकरेंनी केलेल्या नेमणुकांची सविस्तर माहिती ही वेळोवेळी आयोगाला देण्यात आली आहे। याकडे लक्ष वेधलं युक्तिवादात कपिल सिब्बलांनी। आमच्याकडे माहिती नाही ही आयोगाचीच भूमिका चुकीची आहे असं सिब्बल म्हणाले। शिवसेना उपनेत्यांच्या नियुक्तीबाबत आयोगाकडून सवाल प्रश्नचिन्ह आहे असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आयोगानं त्याबाबतची कागदपत्रही तपासली नाहीत असं सिब्बल म्हणतात। 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला ते कळवण्यातही आल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। आणि आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, या 13 वर्ष आयोगाला पक्षाची घटना सापडली नाही असा सवाल सिब्बलांनी विचारलाय। आयोगाच्या नोंदीत घटना नाही हा दावाच संशयास्पद असल्याचं सिब्बल म्हणतात। त्यामुळे आता 13 वर्ष आयोगाला घटना सापडली कशी नाही असा सवाल सिब्बलांनी विचारलाय। एकीकडे संघटनात्मक बाबी ज्या सांगितल्या जात आहेत त्या योग्य वाटतायत असं कोर्टानं म्हटलंय आणि आता त्यानंतर सिब्बलांकडनं आयोगाच्या सगळ्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करण्यात येते, सवाल उपस्थित करण्यात आल्याचं युक्तिवादातनं पाहायला मिळतंय। आयोगाच्या नोंदीत घटना नाही हा दावाच संशयास्पद वाटतो असं सिब्बल म्हणाले। समाजवादी पक्षाच्या निकालाचा आयोगानं आधार घेतला, समाजवादी पक्ष प्रकरण पक्षफुटीशी संबंधित होतं असं देखील सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय। उदाहरणं दिली जात आहेत, त्यामध्ये देखील निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले गेलेत। वडील जिंकले की मुलगा, सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना प्रश्न आहे। वडील जिंकले की मुलगा असं सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना सवाल विचारलाय। सिब्बलांकडनं जेव्हा उदाहरण देण्यात आलं त्यानंतर पुन्हा एकदा आता सरन्यायाधीशांनी सिब्बलांना प्रश्न विचारलाय। रामराजे, काय घडतंय? कोर्टात सवाल विचारले जात आहेत कोर्टाकडनं देखील आणि त्यावर युक्तिवाद सुरू झालाय सिब्बलांकडनं। बिलकुल पक्षातील बहुमत याच मुद्द्यावर आता युक्तिवाद चालू आहे आणि पक्षामध्ये किती सदस्य आहेत, किती मेंबर आहेत, तालुका लेव्हल, जिल्हा लेव्हलचे पदाधिकारी किती आहेत याची संपूर्ण आकडेवारी दिली जाते आणि पक्षाचं बहुमत कसं उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आणि साधारणतः 19 लाखच्या आसपास सदस्य जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत आणि हेच सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार सांगितलं जात आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। तर त्यावर कोर्ट म्हणाले की ही तुम्ही माहिती संपूर्ण निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे का? तर ज्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की होय, आपण ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि ही संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे, प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत, संपूर्ण पदाधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत, त्यांचं पद आणि संपूर्ण पत्तासह संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याच्यावर शिक्का सुद्धा आहे आणि निवडणूक आयोगानं सुद्धा ते रिसीव्ह केल्याचा सुद्धा शिक्का आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि मग त्यावर कोर्ट म्हटलं की जर तुम्ही ही संपूर्ण माहिती दिलेली आहे निवडणूक आयोगाला तर मग दुसरी जी घटना आहे तर ती पाहण्यासाठी कोर्टाला 13 वर्ष लागले का? कारण घटनेमध्ये जी सुधारणा करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भामध्ये एवढा वर्ष लागले का असा कपिल सिब्बल यांचा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळं आता कपिल सिब्बल वारंवार निवडणूक आयोगावर एक प्रहार करताना दिसत आहेत आपल्याला की निवडणूक आयोगाला एवढी वर्ष का लागतात ही संपूर्ण माहिती कळण्यासाठी। अगदी संशयास्पद भूमिका असल्याचं सिब्बल म्हणतात आणि समाजवादी पक्षाचा देखील दाखला देण्यात आलाय, त्यावरनं कोर्टाने काय विचारलंय?
हॅलो. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करू. मात्र सध्या जोरदार युक्तिवाद केला जातोय आणि त्यावर सवाल विचारले जातात. सरन्यायाधीशांकडनं कागदपत्रांची तपासणी देखील केली गेलेली आहे. त्या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे आणि आता दाखला दिला जातोय तो समाजवादी पक्ष प्रकरणाचा. पक्षफुटीशी ते प्रकरण संबंधित होतं. मात्र इकडे 13 वर्ष आयोगाला पक्षाची घटना सापडली नाही हा दावाच संशयास्पद वाटतो. आयोगाच्या नोंदीत घटना नाही हा दावा संशयास्पद वाटत असल्याचं सिब्बल आता युक्तिवादात म्हणतात. त्यामुळे निवडणूक आयोगावर जोरदार ताशे ओढले जात आहेत. युक्तिवादातनं ताशेरे ओढले जात आहेत. वडील जिंकले की मुलगा असा सवाल सरन्यायाधीशांनी सिब्बलांना आता विचारलाय. सिब्बलांकडनं आज कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत कोर्टाकडे आणि पक्षाची घटना आणि पक्ष नेता या संदर्भातल्या संज्ञा स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरनं आता सरन्यायाधीशांकडनं देखील सवाल उपस्थित होत आहेत. रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल कपिल सिब्बल यांनी समाजवादी पार्टीचा जो खटला होता त्याचा रेफरन्स देण्यात आलेला, संदर्भ देण्यात आलेला आहे. मुलायम सिंग यादव यांनी सांगितलं होतं की अखिलेश यादव यांनी बोलवलेलं अधिवेशन जे ते घटनाबाह्य होतं असा दावा सुद्धा मुलायम सिंग यादव यांनी केला होता. मुलायम सिंग यादव यांनीच पक्षाची पक्ष जो आहे तो निर्माण केला होता, पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर दावा सांगण्यात आला होता आणि अखिलेश यादव आणि शिवपाल यादव या दोघांमधला हा संपूर्ण संघर्ष होता, काका आणि पुतण्यामधला. तर त्यावेळेस मुलायम सिंग यादव यांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये अखिलेश यादव यांनी एक अधिवेशन बोलवलं होतं, तर ते अधिवेशन हे घटनाबाह्य होतं असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. परंतु त्यावर कोर्टाने विचारलेला आहे की मग त्यामध्ये जिंकलं कोण, वडील की मुलगा, अशा प्रकारचं कोर्टाने विचारणा केलेली आहे. परंतु सर्वांच्या समोरच ही संपूर्ण माहिती आहे की नंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष जे आहेत ते अखिलेश यादव झाले होते. मुलायम सिंग यांचा दावे जे आहेत ते चालले नव्हते आणि त्याच्यावरच कोर्टाने बोट ठेवलेला आहे की शेवटी मग जिंकलं कोण. जरी तुम्ही दावे सांगत असाल की मुलायम सिंग यादव यांनी आक्षेप घेतला होता, सांगितलं होतं की घटनाबाह्य, मात्र शेवटी जिंकलं कोण, निकाल कोणाच्या बाजूने लागला, तर निकाल जो आहे तो अखिलेश यादव यांच्या बाजूने लागला होता. म्हणून अखिलेश यादव हे जिंकले होते. अगदी, आणि कोर्टात जोरदार युक्तिवाद केला जातोय. सुप्रीम कोर्टातनं महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. समाजवादी पक्षाच्या उदाहरणानं सिब्बलांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती सिब्बलांनाच सरन्यायाधीशांकडनं प्रश्न विचारण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आयोगाच्या नोंदीत घटना नाही हा दावा संशयास्पद असल्याचा देखील युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात आला. त्यावरनं सवाल कोर्टानं सिब्बलांना विचारलेले पाहायला मिळत आहेत. मात्र 13 वर्ष आयोगाला पक्षाची घटना सापडली नाही का असा सवाल सिब्बलांनी विचारला आणि या सगळ्याच घटनेवरती शंका उपस्थित करण्यात आली आहे. सगळा क्रम संशयास्पद वाटतो. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचं सिब्बल म्हणतात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सुरू आहे आणि जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टातनं सिब्बलांकडनं ठाकरेंची बाजू मांडताना करण्यात येतोय आणि त्यावरती आता सरन्यायाधीशांनी देखील सिब्बलांना काही सवाल विचारलेले पाहायला मिळत आहेत. आजही सिब्बल हेच युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या युक्तिवादानंतर कोर्ट काय निर्णय घेतं आणि आत्ताची एक मोठी बातमी, कुटुंबात फूट पडली होती, नंतर वाद सामंजस्यानं मिटला असं सीजेआय यांनी म्हटलंय. कुटुंबातही फूट पडली होती, नंतर वाद सामंजस्यानं मिटला असं सीजेआय म्हणतात. काय नेमकं कारण आहे रामराजे यामागचं? काय नेमकं म्हटलंय कोर्टानं? बिलकुल, परंतु आता जो ताजा युक्तिवाद केलेला आहे कपिल सिब्बल यांनी, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर थेट प्रहार केलेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे बद्दल कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की केवळ आमदारांचा निकष लावून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, मात्र ग्राउंड रिअलिटी तपासली गेली नव्हती आणि त्याचबरोबर ही बेकायदा पद्धत होती. कोणत्याही गोष्टीची संघटनेची माहिती सुद्धा घेतली नव्हती, शहानिशा सुद्धा केली नव्हती, असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हटलेलं आहे की जर एक हुकुमशाही रचना आहे असा जर निष्कर्ष काढायचा असेल तर असा निष्कर्ष काढण्या इतपत निवडणूक आयोगाकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, कोणताही ठोस आधार नव्हता, असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे.
अगदी फुटीचा मुद्दा 10व्या अनुसूचीनुसार असल्याचं कोर्ट म्हणालेलं आहे आणि कुटुंबातही फूट पडली होती, नंतर वाद सामंजस्यानं मिटला असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. त्यातही एकनाथ शिंदेंवरती थेट टिप्पणी करण्यात आलेली पाहायला मिळते. युक्तिवादात एकनाथ शिंदे यांना केवळ आमदारांची संख्या हा निकष लावून मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. ग्राउंड रियालिटी तपासली गेली नाही. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर होती असं सिब्बल म्हणाले. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची संघटनेची माहितीची शहानिशा न करता शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यावर त्यांना विराजमान करण्यात आल्याचं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय. विधिमंडळ पक्षातील फूट मूळ पक्षातही परिणाम करू शकते असं सीजेआयचं म्हणणं आहे. त्यामुळे जोरदार युक्तिवाद सुरू आहे. त्यावरती आता न्यायालयाकडनं देखील सवाल उपस्थित होत आहेत. सरन्यायाधीशही सवाल उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. विधिमंडळ पक्षातील फूट मूळ पक्षात परिणाम करू शकते. कुटुंबातही फूट पडली होती, नंतर वाद सामंजस्यानं मिटला असं म्हणण्यात आलंय. फुटीचा मुद्दा 10व्या अनुसूचीनुसार ठरवावा लागतो, बागची यांचं हे म्हणणं आहे. नंतरच्या घडामोडीचा विचार करता येतो का यावर युक्तिवाद करा असं सिब्बलांना सांगण्यात आलंय. पक्षातील फुटीबाबतचा निर्णय 10व्या अनुसूचीनुसार घ्यावा लागेल. त्यानंतर घडलेल्या घटनांचा विचार केला जाऊ शकतो का यावर युक्तिवाद करावा लागेल. विधिमंडळ पक्षातील फूट मूळ पक्षात किंवा संघटनेतही पसरू शकत नाही असं घटनापीठानं म्हटलेलं नाही असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. तर सरन्यायाधीशांनी कुटुंबही विभागलं गेलं होतं. पक्ष हीच जणू त्यांची खासगी मालमत्ता बनली आहे. मात्र त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी सामोपचारानं समझोता केला होता ना असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला. त्यावर सिब्बलांनी होय असं उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. अधिकारच नाही असं म्हणायचं की अधिकाराचा चुकीचा वापर झाला असं म्हणायचं असा सवाल आता सरन्यायाधीशांनी विचारलाय. कोर्टामध्ये युक्तिवाद देखील सुरू आहेत आणि सवाल देखील विचारले जात आहेत. टिप्पणी देखील न्यायालयाकडनं करण्यात येते. त्यामुळे आता युक्तिवाद अधिकच रंजक होताना पाहायला मिळतोय. यातनं विविध उदाहरणं दाखले दिले जात आहेत. केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सिब्बलांकडनं प्रहार करण्यात आलेला आहे. त्यांची निवडच चुकीची होती. केवळ आमदारांची संख्या हा निकष लावून मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळी ग्राउंड रियालिटी काय होती ते तपासलं गेलं नाही आणि त्यांची निवडच कशी बेकायदेशीर होती, मुख्यमंत्रीपद त्यांना देणंच कसं बेकायदेशीर होतं यावर देखील सिब्बलांनी युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यावरूनच आता सरन्यायाधीशांनी काही सवाल उपस्थित केलेत आणि त्यावरती युक्तिवाद करावा लागेल. पक्षातील फुटीबाबतचा निर्णय 10व्या अनुसूचीनुसार घ्यावा लागेल आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा विचार केला जाऊ शकतो का यावर युक्तिवाद करावा लागेल असं न्यायमूर्तींकडनं म्हणण्यात येत आहे. अधिकारच नाही असं म्हणायचं की अधिकाराचा चुकीचा वापर झाला असा सवाल सीजेआय यांनी विचारलाय. फुटीचे प्राथमिक पुरावे असतील तर पुढील घडामोडी महत्त्वाच्या आहेत असा युक्तिवाद करण्यात येतोय. आयोगाला अधिकार असेल तर अधिकारच नाही असं म्हणायचं की अधिकाराचा चुकीचा वापर झाला असं म्हणायचं. वापर अधिकाराचा झाला योग्य होता का? फुटीचे पुरावे असतील तर पुढील घडामोडी महत्त्वाच्या आहेत. 19 जुलै रोजी आयोगासमोर नेमकी कोणती कागदपत्र होती असे सवाल आता न्यायाधीशांकडनं विचारले जात आहेत. सरन्यायाधीश हे सवाल विचारतायत. त्यामुळे आता यावर कपिल सिब्बल काय युक्तिवाद करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता सिब्बलांकडनं देखील युक्तिवाद केला जातोय आणि सरन्यायाधीशांनी जे सवाल उपस्थित केलेत त्याला उत्तरं दिली जात आहेत. फुटीचे पुरावे असतील तर पुढील घडामोडी या महत्त्वाच्या ठरतील असं सीजेआय म्हणतात. तर 19 जुलै रोजी आयोगासमोर नेमकी कोणती कागदपत्र होती असा सवाल सिब्बलांनी विचारलाय. आठ ऑगस्टचं कागदपत्र दाखल झाल्याबाबत वाद नाही असं सिब्बल म्हणाले. 8 ऑगस्ट रोजी जी कागदपत्र दाखल करण्यात आली त्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. सिब्बलांकडनं आता युक्तिवाद केला जातोय आणि त्यावरती 8 ऑगस्टला समर्थनाची कागदपत्र आयोगाला मिळाली असं खंडपीठानं म्हटलंय.
8 ऑगस्टचे कागदपत्र दाखल झाल्याबद्दल वाद नसल्याचं सिब्बलांनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय. हा युक्तिवाद सुरू आहे आणि त्यात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या सगळ्या घटनेवर सिब्बलांकडनं आक्षेप घेण्यात आलाय. ते बेकायदेशीर असल्याचं म्हणण्यात आलं आणि त्यानंतर कोर्टानंही सिब्बलांना काही सवाल विचारलेत. निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा पुन्हा एकदा उल्लेख ह्या सगळ्या सुनावणीत करण्यात येतोय. काय काय अधिकार आहेत आयोगाला त्याची चर्चा होती. रामराजे, काय अपडेट्स आहेत? कारण आता जोरदार युक्तिवाद सुरू झालाय आणि त्यावर सवाल विचारले जात आहेत. सिब्बलही युक्तिवाद करतायत. बिलकुल दोन महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजेच की समाजवादी पक्षाच्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी जी माहिती दिली होती की मुलायम सिंग यादव यांनी आक्षेप घेतला होता आणि अधिवेशन हे घटनाबाह्य आहे असं सांगितलं होतं. तर त्यावर कोर्टाने विचारलं होतं की मग मुलगा जिंकला का वडील जिंकला, तर त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की त्यानंतर समारोपाने हे संपूर्ण घेतला होता आणि त्यांनी मिटवून घेतलं होतं संपूर्ण प्रकरण. परंतु कोर्टाने हे म्हणलेलं आहे की पक्ष ही जणू त्यांची खासगी मालमत्ता बनली, तर अशा प्रकारचा समज झाला होता. हे ऑब्झर्वेशन कोर्टाचं अतिशय महत्वाचं आहे आणि हे समाजवादी पार्टीसाठी पण लागू होतं आणि शिवसेनेसाठी पण लागू होतं. एकंदरीत कोर्टाचं म्हणणं काय की पक्ष ही कोणाची खासगी मालमत्ता असू शकत नाही. मात्र समाजवादी पक्षाच्या प्रकरणामध्ये काय झालं होतं तर पक्ष ही खासगी मालमत्ता आहे असा समज झाला होता. असं ऑब्झर्वेशन जे आहे ते कोर्टानं व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं दोन्ही घटनेमध्ये हे ऑब्झर्वेशन जे आहे ते लागू होते. तर दुसरीकडे वारंवार कपिल सिब्बल जे म्हणत होते की निवडणूक आयोगाच्या अधिकारच्या कक्षेबाहेर हे संपूर्ण प्रकरण आहे, तर त्यावर कोर्टाने हाच विचारलेला आहे सवाल की हे अधिकाराच्या बाहेर आहे का अधिकाराचा वापर चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. तुम्ही जर निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही असं जर म्हणत असाल तर प्रश्नच येत नाही. परंतु तुम्ही जर असं म्हणत असाल की जो अधिकार आहे निवडणूक आयोगानं तो चुकीच्या पद्धतीनं वापरलेला आहे तर मग पुढे जाता येईल. त्यामुळं या दोन गोष्टीमधला फरक जो आहे तो सुद्धा कोर्टाने सांगितलेला आहे. अगदी फार महत्त्वाची सुनावणी खरं तर आज पार पडते आणि त्यामध्ये युक्तिवादही महत्त्वाचे पार पडतात. त्यावर टिप्पणी जी न्यायालयाकडनं करण्यात येते त्यालाही महत्त्व आहे, कारण फुटीचे पुरावे असतील तर पुढील घडामोडी महत्त्वाच्या असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. 19 जुलै रोजी आयोगासमोर नेमकी कोणती कागदपत्र होती असा सवाल सिब्बलांनी विचारला आहे. तर अधिकारच नाही असं म्हणायचं की अधिकाराचा योग्य वापर झाला नाही असं म्हणायचं, असा सवाल विचारण्यात आला आहे. रामराजे, यात सातत्याने 8 ऑगस्टचा मुद्दा युक्तिवादात पाहायला मिळतोय. 8 ऑगस्ट बद्दल काय नेमका युक्तिवाद झाला? सिब्बल काय म्हणाले? दस्तऐवज दिले गेले होते, त्या दस्तऐवजामध्ये कोणकोणते मुद्दे होते ते निवडणूक आयोगाने ठीकपणे तपासले होते का, आणि जर पक्षफुटीच्या संदर्भामध्ये सिब्बल म्हणतायत की ही संपूर्ण माहिती जी आहे पक्ष संघटना आणि ही या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली होती आणि त्यावर सिब्बल यांनी सांगितलं की 19 जुलै रोजी आयोगाकडे नेमके कोणते दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे एकंदरीतच दस्तऐवज कोणते होते, त्याच्यामध्ये परिपूर्तता किती करण्यात आली होती, ती निवडणूक आयोगाने तपासली की नाही, यावरच आता सध्या युक्तिवाद सुरू आहे. अगदी आतापर्यंत युक्तिवादात बऱ्याच घडामोडी समोर आल्याचं पाहायला मिळतंय आणि या अनुषंगानं आता युक्तिवाद केला जातोय. वादाच्या अंतिम निर्णयावेळी पुढील घटनांचा विचार करायला हवा. 8 ऑगस्टचे कागदपत्र दाखल झाल्याबद्दल वाद नाही असं सिब्बलांनी म्हटलंय. त्यावर पक्षातील फुटीबाबत प्रथमदर्शनी बाब सिद्ध होत असेल तर पुढील घडामोडी घडतील. मात्र 19 जुलै रोजी आयोगाकडे नेमके कोणते दस्तऐवज उपलब्ध होते असा सवाल सिब्बलांनी युक्तिवादात विचारलाय. सरन्यायाधीशांनी म्हटलं, जर तुम्ही असे म्हणत असाल की सुरुवातीच्या टप्प्यावरच निवडणूक आयोगाकडे अधिकार क्षेत्र नाही तर मग त्या प्रकरणावर पुढे काहीच विचार करता येणार नाही. मात्र जर अधिकार क्षेत्र असेल आणि त्याच्या चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर झाला असेल किंवा ती कार्यपद्धती चुकीची असेल तर असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात देखील आता युक्तिवाद केला जातोय आणि याच अनुषंगानं जी कागदपत्र सादर करण्यात आली तशी काही दस्तावेज उपलब्ध, कोणकोणते दस्तावेज उपलब्ध होते असा सवाल विचारण्यात आलाय.
एकनाथ शिंदेंबद्दल जोरदार युक्तिवाद करण्यात आला। आज एकनाथ शिंदे यांना केवळ आमदारांची संख्या हा निकष लावून मुख्यमंत्रीपद देण्यात आलं असं सिब्बलांनी म्हटलं। मात्र त्यावेळी काहीही तपासलं गेलं नाही। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवडच मुळात बेकायदेशीर होती असं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणाले। त्यामुळे चौथ्या दिवशी जोरदार युक्तिवाद सिब्बलांकडनं केला गेलाय। मुळातच निवडणूक आयोगाची एकंदरीत भूमिका, त्यांच्याकडे असलेली कागदपत्र आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा संशयास्पद असल्याचं सिब्बल सुनावणीत या युक्तिवादात म्हणालेले पाहायला मिळतात। आणि त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंची नियुक्तीच कशी बेकायदेशीर होती, त्यांची निवडच कशी बेकायदेशीर होती याकडे देखील बोट ठेवलेलं पाहायला मिळतंय। कुठल्याही गोष्टीची संघटनेची माहिती घेतली नाही, शहानिशा केली नाही आणि थेट त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। आणि त्यावरनं जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळालं। आता या संपूर्ण प्रकरणात शिंदेंचे वकील काय बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या युक्तिवादाला कसं उत्तर देतात हे पाहणं देखील, प्रतियुक्तिवाद करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत या घडामोडी घडलेल्या आहेत त्याला एक वेगळं महत्त्व आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीत प्रथमदर्शनी न्यायालयानं देखील टिप्पणी केलेली आहे ती देखील महत्त्वाची आहे आणि त्यावरती कशा पद्धतीत युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। आठ ऑगस्ट रोजी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडनं कागदपत्र मिळाली आणि आतापर्यंत युक्तिवादात काय काय घडलं ते आपण पाहूयात। कपिल सिब्बल यांच्याकडनं घटनेच्या कलम 29A चा दाखला देण्यात आला। सुरुवातीला तरतूद 29A नुसार ऑफिसचा पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावं देणं अनिवार्य असल्याचं सिब्बल म्हणाले। नवा पक्ष निर्माण केल्यावर या नियमांचा भंग, पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो तो आयोगाला आम्ही सांगितला असंही सिब्बल म्हणाले। ठाकरेंनी केलेल्या नेमणुकांची सविस्तर माहिती वेळोवेळी आयोगाकडे सादर करण्यात आली, तशी कागदपत्र देण्यात आली। आमच्याकडे माहिती नाही ही मुळातच आयोगाची भूमिका चुकीची असल्यावर सिब्बलांनी भाष्य केलं, युक्तिवाद केलाय। शिवसेना उपनेत्यांच्या नियुक्तीबाबत आयोगाकडून सवाल, आयोगानं त्याबाबतची कागदपत्र तपासली नाहीत असा आक्षेप सिब्बलांनी घेतलाय। कारण 23 तारखेला आम्ही पत्र आम्हाला मिळालं, 25ला आम्ही निवडणूक घेतली आणि 27ला आयोगाला ते कळवण्यातही आलं असं सिब्बलांनी म्हटलंय।